मराठा आरक्षणाचा विषय ज्या ज्या वेळी निघतो त्या वेळी एक चर्चा निश्चितपणे होते, ती म्हणजे हैदराबाद गॅझेटियर. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषण केलं. त्यात त्यांचा म्हणजे मराठा समाजाचा विजय झाला. त्यांनी ज्या 8 मागण्या ठेवल्या होत्या त्यातली पहिली मागणी हीच होती की हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठ्यांच्या कुणबी नोंदी काढून तशी प्रमाणपत्र द्यावी, तीही लवकरात लवकर. मागे ज्यावेळी आंदोलन झालं तेव्हा वाशीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातलं आश्वासन दिलं होतं. मराठा समाज को पूरी तरह फुल प्रूफ जो टिकाऊ होगा, कानून के दायरे में जो बिठाने के बाद ये मराठा आरक्षण देने का सरकार की जिम्मेदारी है. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली. जवळपास 58 लाख नोंदी सापडल्या, पण प्रमाणपत्राचं वाटप काही योग्य पद्धतीने झालं नाही. पैसे मागण्याचे प्रकार झाले. त्यामुळे पुन्हा एकदा ह्या हैदराबाद गॅझेटप्रमाणे नोंदी काढून कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी झाली, जी उपोषणाच्या 5व्या दिवशी मान्य करण्यात आली. काय आहे हे हैदराबाद गॅझेट? मुळात हैदराबाद गॅझेट नावाची कुठली संकल्पना आहे का, हा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओत विश्लेषण करूया. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा.